नमस्कार, ज्ञानेश्वर मोरे नवराष्ट्राच्या डिजिटलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्यासोबत माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर सर आहेत. सर, तुमची पुणे लोकसभा निरीक्षकपदी नियुक्ती झाली आहे, काय सांगाल? नाही, पक्षाने अशा अनेक नियुक्त्या करत असतो पक्ष काम करण्यासाठी, या ठिकाणी कम्युनिकेशन गॅप करण्यासाठी आणि उमेदवारावरचा ताण कमी करण्यासाठी. इतर जे ठिकाणावरून निवडणुका झालेल्या असतात त्या लोकांना त्या वेगवेगळ्या विभागामध्ये जबाबदारी दिली जाते. हे पक्षामधला उमेदवाराचा ताण कमी करण्याची जबाबदारी असते. प्रचाराचा एक दिवस बाकी राहिलेला आहे, कसं नियोजन आहे आज? हे नियोजन फार पूर्वीपासून झालेलं आहे, फक्त केलेलं नियोजन बरोबर आहे का नाही हेच पाहण्याचं काम माझ्यावर आहे. एकीकडे बोललं जाते की रवींद्र धंगेकर महाविकास आघाडीकडून बोललं जाते 100% जिंकून येतील. भाजपकडून सांगितलं जाते की मुरली यांना 100% मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. काय वाटतं तुम्हाला? आपल्याला नवमहाराष्ट्राच्या चॅनलला मला सांगायचं आहे की सर्वसामान्य लोकांचं या भागामध्ये आपण 10 लोकांमधल्या आपण लोकांचा एक सॅम्पल टेस्ट करा, आपल्याला लक्षात येईल की सर्व ही लोकसभेची निवडणूक विधानसभेची नाही. देशामध्ये आपण प्रत्येक भारतीय देशाला तिसरी महासत्ता करण्याकरता निवडणुकीला मतदान करणार आहे. मुरली यांना हा सर्वसामान्य माणसांचा चेहरा म्हणून लढतोय. गोरगरीब अबालवृद्ध यांच्यामध्ये लोकप्रिय असणारं नेतृत्व, त्यांची आणि दंगेकरांची कुठंच तुलना होऊ शकत नाही. तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही जोरदार प्रचार केला होता, अनेक सभा देखील झाल्या होत्या. काय तुम्हाला विजयाची खात्री आहे? निश्चितपणे 4 तारखेला महायुतीचा म्हणजेच भारतीय जनता पार्टीचा खासदार म्हणून मी लोकसभेत जाईल. रणजितसिंह नाईक निंबाळकर सर, मागच्यापेक्षा जास्त लीड मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ज्ञानेश्वर मोरे, नवराष्ट्र, पुणे.